नमस्कार. अजितदादा पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं अधिकृतपणे टाळलं आहे. राज्यात सध्या मनसे आणि शिवसेनेच्या युतीसह दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत असताना अशातच आज अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील एका कार्यक्रमात एकत्र आले असतानाही दोघांमध्ये काही संवाद होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी अजितदादांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. पुण्यात AI तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार हे उपस्थित होते. त्याच वेळी स्टेजवर दोन्ही नेत्यांची बैठक व्यवस्था ही एकमेकांच्या शेजारी करण्यात आली होती. मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली आपली नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट ठेवली. त्यामुळे बाबासाहेब पाटील हे शरद पवारांच्या शेजारी बसले आणि अजित पवार हे पाटील यांच्या डाव्या बाजूला बसले. अजित पवारांच्या या कृतीने आता चर्चेला एकच उधाण आलं आहे. याआधीही अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं होतं. 23 जानेवारी 2025 रोजी याच VIPच्या मंडपात अजित पवारांनी बैठक व्यवस्था बदलली होती. आता 6 महिन्यांनी याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्याचमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केलं होतं. एकत्रीकरणाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, पण पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत काहीतरी चांगलं होईल. 10 जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्वांनी वाट पाहावी असं विधान मिटकरींनी केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की हा फक्त माझाच निर्णय नाही, याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल. गेल्या 6 दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळे पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एका शाहीतर्फे घेतलेला नाही. यापुढेही कोणतेही निर्णय आम्ही एकत्रितपणे घेणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म होत आहे की सुप्रियाताईंचं काहीतरी इशारे टोमणं आहे. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.